नमस्कार. रोखठोक आपलं स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा भलताच गाजतोय. लागोपाठ दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत विधिमंडळाचं कामकाज चालू देणार नाही अशी अत्यंत आक्रमक भूमिका या विरोधकांनी घेतली. विशेष म्हणजे विरोधकांच्या या मागणीला सत्ताधारी शिवसेनेने देखील जोरदार पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा अशा घोषणा देत शिवसेनेनं थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं. या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेची अभूतपूर्व युती आज आम्हाला पाहायला मिळाली. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप एकटा पडत असल्याचं चित्र विधिमंडळात दिसायला आलं. सगळे विरोधक कर्जमाफीसाठी आग्रही असल्यानं अखेर भाजपच्या काही आमदारांनी देखील कर्जमाफीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. शिवसेनेसह विरोधकांच्या आंदोलनातली हवा काढून घेण्याकरता भाजपने खेळी केली. पण आता देवेंद्र फडणवीस सरकार भाजप आमदारांची मागणी मान्य करणार आहे का, की केवळ हा एक निव्वळ राजकीय फार्स आहे? शिवसेनेनं विरोधकांची साथ देणं कितपत योग्य आहे? कर्जमाफी नेमकी कोणाच्या हिताची आहे? शेतकऱ्यांना याआधी 71,000 कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय 2008 मध्ये युपीए सरकारच्या काळात झाला होता. त्यातून खरोखरच शेतकऱ्यांचा काय लाभ झाला, की केवळ बँकांचं उखळ पांढरं झालं? कर्जमाफी केल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्ज वसुलीची पत्र कशी काय पाठवण्यात आली? या आधीच्या सरकारची कर्जमाफीची योजना केवळ धूळफेक होती का? त्यात झालेल्या भ्रष्टाचाराचं काय? निवडणुका जिंकण्यासाठीच अशा कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात का? शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यायला हवी, की शेतकरी कायमचे कर्जमुक्त व्हावेत यासाठी उपाययोजना आखायला हवी? आमची प्राथमिकता काय आहे? आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळातली सध्याची कोंडी कशी फुटणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. कर्जमाफीवरून रणकंदन. कर्जमाफीवरून रणकंदन. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब. आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप. आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपण सुरुवात करूया वीरेंद्र जगताप यांच्यापासून. वीरेंद्र जगताप, 2008ला UPA 1च्या काळामध्ये 71,000 कोटी, बरं का, 71,000 कोटी इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी देण्यात आलेली होती. त्याचं काय झालं ते आपण पाहिलंय. त्या काळातला भ्रष्टाचार आपल्या समोर आहे. त्याच्यावर कॅगनं ओढलेले ताशेरे आपल्याला माहिती आहेत. इतकंच काय, तर त्या काळामध्ये 34,50,000 शेतकरी कसे वंचित राहिले हे देखील माहिती आहे. त्याच्यानंतर 2009, 2010, 2011, 2012, 2013 या सलग 5 ते 6 वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण किती कमी झालं होतं का जास्त झालं होतं याचे आकडे देखील आपल्याला माहिती आहेत. मग असं असताना काँग्रेस कर्जमाफीची मागणी लावून का धरते? अत्यंत पवित्र अशा विधिमंडळाचा बहुमूल्य वेळ वाया का घालवतोय असा आरोप तुमच्यावर केला जातोय. काय उत्तर द्याल वीरेंद्र जगताप? उदयजी, बोला. काँग्रेसच्या सरकारच्या काळात 2007-8ला जी 71,000 कोटीची कर्जमाफी झाली होती, त्यानंतर महाराष्ट्रातल्या आत्महत्यांचा कल एकदम कमी झाला होता. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये सतत 3 वर्ष अल्प पावसामुळे, कमी पावसामुळे शेतकऱ्यांना अजिबात त्याच्या दुष्काळामध्ये 71,000 कोटीच्या कर्जमाफीचा फायदा कोणाला झाला? बँकांना झाला की शेतकऱ्यांना झाला? निश्चयपणे सांगतो, याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. आता काही बँकांनी त्याच्यामध्ये गडबडी केल्या असतील, तो सरकारने शोधला पाहिजे, त्यांना शिक्षा केली पाहिजे. परंतु जोपर्यंत बँकांचे पैसे, सरकार थकलेल्या कर्जाचे पैसे भरून देत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळत नाही. आणि म्हणून बँकांना फायदा होतो हे म्हणणं निसंशयपणे खोटं आहे. कारण बँकांमध्ये शेवटी पैसा कोणाचा आहे? बँकांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचाच पैसा आहे. आणि ग्रामीण, विशेषतः जिल्हा सहकारी बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये हा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा कष्टाचाच पैसा आहे. ते ठेवीच्या रूपानं बँकांकडे पैसा ठेवतात आणि त्या पैशाच्या भरोश्यावर बँका या शेतकऱ्यांना कर्ज देत असतात. आणि म्हणून बँकांचा कर्ज, एकीकडे सरकार काय करतं, दुष्काळ पडला की वसुली करू देत नाही. वसुली न झाल्यामुळे बँकांची वसुली होत नाही आणि पुन्हा त्यांना फेर कर्ज वाटपासाठी बँका दबाव टाकते, सरकार दबाव टाकतं. आणि म्हणून
बँकांची परिस्थिती फार अवघडल्यासारखी होते. म्हणून कर्जमाफीचा फायदा बँकांना होतो हे म्हणणं साफ खोटं आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. आता या सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे ही मागणी आमची गेल्या 2 वर्षापासून आहे. कारण 3 वर्षापासून सातत्यानं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, अल्प पाऊस झाला. यावर्षी कसाबसा बरा पाऊस झाला, कसंबसं उत्पादन झालं, तर शेतमालाचे भाव निम्म्यानं कोसळले. तुरीचे भाव गतवर्षी 9 ते 10 हजार होते, ते यंदा 4-4.5च्या वर जायला तयार नाही. मुंगाचे उडदाचे भाव 8-8, 9-9, 10-10 हजार रुपये क्विंटल होते, ते यंदा 4-4.5 हजाराच्या वर जायला तयार नाही. मोदी साहेब प्रधानमंत्री व्हायच्या आधी सोयाबीनचे भाव 4.5 ते 5 हजार होते. हेच देवेंद्र फडणवीस मुंगाला सोयाबीनला 5 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, कापसाला 7 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडत होते. आणि आता सोयाबीनचा भाव 2.5 हजार रुपये आहे, कापसाचा भाव 5-5.25 हजाराच्या वर सरकारला तयार नाही. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीला मतं मागायला यवतमाळला आले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझं जर सरकार आलं तर शेतकऱ्यांना 50% नफा होईल, उत्पादन खर्चावर 50% नफा होईल, असा भाव आम्ही देऊ. आता कुठे गेले तुमचे भाव? भाव होते त्याच्यापेक्षा कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे प्रति क्विंटल एवढं प्रचंड उत्पादन करून नुकसान झालं, त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्हाला कर्जमाफी पाहिजे आहे. आणि ती कर्जमाफी दिली नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजून वाढतील. कारण गेल्या 2 वर्षामध्ये 9,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आणि म्हणून विधानमंडळाचा रस्त्यावर उतरून, मोर्चे काढून, उपोषणं करून जर मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभेमध्ये आम्हाला जे आयुध जनतेनं निवडून दिलेलं आहे त्याचा वापर करून आम्ही विधानसभेमध्ये या मागण्या करू शकतो. तुम्ही तुमची मागणी, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्णपणे वीरेंद्र जगताप मांडलेला आहे. तुम्ही 4 मुद्दे मांडलेत, ते 4 मुद्दे संक्षेपानं आणि मग त्याच्यावर आपण उत्तर घेऊया. प्रशांत बम यांचं. प्रशांत बम, त्यांनी असं सांगितलं की 2008 साली जेव्हा कर्जमाफी दिलेली होती, 71,000 कोटींचं कर्ज वाटप झालेलं होतं, तेव्हा आत्महत्या कमी झालेल्या होत्या. त्यांच्या ह्या निरीक्षणाशी आपण सहमत आहात का? नंबर 2, बँकांनाच फक्त फायदा होतो हा दावा अत्यंत खोटा आहे असं ते म्हणतात. या निरीक्षणाशी आपण सहमत आहात का? नंबर 3, नोटबंदीमुळे शेतमालाचे भाव कोसळलेले आहेत आणि शेतमालाचे भाव कोसळलेले असल्यामुळं नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना यंदा कर्जमाफी मिळाली पाहिजे असं ते म्हणतात. 9,000 आत्महत्या मागच्या 2 वर्षात झाल्या आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि आपलं सरकार आल्यानंतर झालेल्या आहेत. त्याच्याकरता कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. नरेंद्र मोदींनी 50% प्रॉफिट होईल शेतकऱ्यांना अशा प्रकारचा हमीभाव देण्यासंदर्भात भाषण केलेलं होतं. त्याचं काय झालं असं ते प्रश्न विचारत आहेत. या सगळ्याची उत्तरं प्रशांत बम, भारतीय जनता पक्ष. बोला. सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट, त्यांच्या पूर्ण म्हणण्यामध्ये बघा तुम्ही, बँकेकडचाच ओघ जास्त आहे. आपण सांगितलं 8, 9 आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आकडेवारी आहे, त्यांच्याकडे पण आकडेवारी आहे. आत्महत्यामध्ये घट अजिबात झालेली नाही. आत्महत्या अजिबात होऊ नये, पण घट अजिबात झालेली नाही. नंबर 2, कर्जमाफीच्या फेवरला भारतीय जनता पार्टी सुद्धा आहे. परंतु काय झालं होतं, जेव्हा विधान भवनामध्ये हे विषय निघतात, तुम्ही मॅटर ट्विस्ट करतात ही लोक. बँकेच्या फक्त फायद्याकरताच्या कर्जमाफीचा हांचा ओघ आहे. बघा, काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना समजा हेक्टरी जर आपल्याला कर्ज घ्यायचं असलं तर वेगळे वेगळे रेट आहेत. म्हणजे एका विशिष्ट भागामध्ये एका एकराला समजा 50,000 रुपये किंवा 25,000 भेटत असेल तर एका भागाला फक्त 7-8 हजार रुपयेच एकरी कर्ज भेटतं. आणि म्हणून जो खरोखर दुष्काळातला जो शेतकरी असतो त्याला तो फायदा होत नाही. एका विशिष्ट प्रकारच्या नेत्यांनी त्यांच्या पतसंस्था, आज इतकंच नाही, त्यांनी व्हॅल्यू ॲडेडच्या शेतीमाला म्हणजे शेतीवरच्या कंपन्या आधारित केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नाही आहे, शेतकऱ्यांच्या नावावर यांच्या कंपन्या आहेत, यांच्यावर प्रचंड कर्ज घेऊन ठेवलेले असतात. यांची ती सवय आहे अगोदरपासून गेल्या 30 वर्षामध्ये. आणि मग यांचे कर्ज वाढले, यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागायला लागले की बँकेचे कर्जमाफी शेतकऱ्यांची नाही, ही कर्जमाफी करून घेतात. म्हणून या वेळेला माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व टीम भारतीय जनता पार्टीची हे ठरवले, कर्जमाफी तर आम्ही करणारच आहोत, याच्यामध्ये काही आता चर्चा होणार नाही, ही होणार आहे. परंतु त्याच्याच बरोबर कर्जमुक्ती शेतकऱ्यांना पुढे स्ट्रॉंग बनवावं लागेल. हो, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरल, तुम्हाला पायाभूत सुविधा स्ट्रॉंग कराव्या लागतील. नुसते इलेक्शन आले किंवा जोर वाढला आणि कर्जमाफी देऊन टाकली, त्याचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होत नाही. तेच पाडे वाढून चालणार नाही. आणि म्हणून आपण बघा,
तुम्ही आजची जर हालत बघितली, तुरी करता गोडाऊन सुद्धा निर्माण नाही करता आले यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये. अटल बिहारीजीची गव्हर्नमेंट होती तेव्हा यांनी गोडाऊनमध्ये प्रचंड गोडाऊनची वाढ केली, त्याच्यानंतर कोणतेही गोडाऊन्स यांनी वाढवले नाही. म्हणून भावामध्ये डिमांड आणि सप्लायचा खेळ असतो. जास्त पीक आलं की भाव कोसळतात. त्यांना जर गोडाऊन दिले आणि त्याच्यावर त्यांना पैसे उपलब्ध करून जर शेतकऱ्यांना दिले तर तो माल योग्य वेळी त्यांना विकता येतो. हा सगळा इन्फ्रास्ट्रक्चरल आपल्याला खेळ म्हणजे त्याचा खेळ न मांडता शेतकऱ्यांच्या फेवरमध्ये आपल्याला जावं लागेल. नुसते भावनात्मक खेळ करून चालणार नाही. म्हणून कर्जमाफी तर आम्ही करणार आहोतच, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलेलं आहे. परंतु योग्य वेळी म्हणजे काय, आपण समजा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, आज बँकेला ते पैसे जाणार आहेत, पुन्हा त्या शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागणार आहेत, तितकंच वर्ष फक्त जाईल, प्रचंड बोजा वाढेल, परंतु शेतकरी त्याच्यातनं बाहेर निघणार नाही. म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांचं जे म्हणणं आहे की कर्ज मुक्ती झाली पाहिजे, सातबारा कोरा झाला पाहिजे, ह्या दिशेने आम्ही आहोत. यांची जी लगबग आहे पूर्ण विधिमंडळामध्ये, त्यांना विशिष्ट प्रकारच्या बँका, पतसंस्था, आपापले जितके काही एजन्सी आहेत त्यांच्यातनं त्यांना मुक्त व्हायचं आहे. शेतकऱ्यांना त्यांना मुक्त करायचं नाही आहे. आणि आमचा भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा एकच फक्त हा आहे की आम्हाला शेतकऱ्यांना ह्याच्यातनं बाहेर काढायचं आहे, मनपूर्वक बाहेर काढायचं आहे. आणि प्रशांत बोलतोय आम्ही गेल्या 2 वर्षापासून वेगळे वेगळे प्रयोग राबवून आम्ही सुरू केले. प्रशांत बाम, तुम्ही शेततळी, जलयुक्त शिवार वगैरे असे सगळे पाढे वाचाल, ते पाढे सरकारी अनेक जाहिरात पत्रकात आम्ही पाहिले आहेत. परंतु आता वीरेंद्र जगताप यांनी महत्त्वाचा मुद्दा काढलेला होता, तो शेतीमालाच्या भावाचा. मग तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, याचे भाव का गगनाला भिडलेत का खाली कोसळलेत? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. याच्यावर आपण का बोलत नाही? याचं कारण नरेंद्र मोदींनी प्रचाराच्या दरम्यान उत्पन्नावर आधारित 50% त्यापेक्षा वरती भाव मिळेल अशी हमी दिलेली होती. त्याचं काय झालं असा सवाल त्यांनी केला. त्याचं उत्तर काय द्याल प्रशांत बाम? एकदम बरोबर बोललात आपण. बघा, तूर किंवा डाळी आजही जगामध्ये जितकी डाळ आपण पिकवतो त्यापेक्षा कोणी जास्त पिकवत नाही, तरी सुद्धा आपल्याला आयात करावी लागते. ही तूर इतक्या प्रमाणात झाली फार झालेली नाहीये. याला आपण जर व्यवस्थित गोडाऊनमध्ये स्टॉक करून शेतकऱ्यांना त्यांच्या विरोधात पैसे दिले, विकायचा नाही तो माल आता आपल्याला. हे सांगितलं आम्ही. इन्फ्रास्ट्रक्चरल आम्ही जी मॅनेजमेंट सांगतोय ती हीच आहे की प्रत्येक माल हा डायरेक्ट पिकल्याबरोबर विकायचा नसतो, त्याला थोडं स्टॉक करू आपण जर म्हणू, किंवा शेतकऱ्याला पैसा कसा भेटेल त्याच्यावर शेतकऱ्यांना पैसा मिळू शकतो. गोडाऊन मध्ये तो माल ठेवायचा आपल्याला योग्य वेळी. 7 लाख टन तुरीची तूर आयात केली म्हणून शेतकऱ्याला भाव पडले. मला अनिल कदम यांना चर्चेत आमंत्रित करायचं आहे. अजिबात नाही. निरगुडकर साहेब, हा बोला 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 जगताप साहेब बोला. 7 लाख टन आयात केली, 7 लाख टन तूर डाळ आयात केली, त्याच्यातली 3 लाख टन डाळ आत्ताही बंदरामध्ये पडलेली आहे, तीही स्टॉक करायला जागा नाही. भारतामधल्या शेतकऱ्यांनी मोदी साहेबांच्या आश्वासनावर भरोसा ठेवून डाळ उत्पादनामध्ये देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे म्हणून कष्ट घेतले. मोठ्या प्रमाणावर तूर डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ याचं उत्पादन केलं आणि तुम्ही तुमचं आयातीचं धोरण फसलं. तुम्ही आयात करून ठेवली 7 लाख टन तूर डाळ, आत्ता 50,000 टन गहू आयात केले. म्हणजे शेतकऱ्याचा जेव्हा माल बाजारपेठेमध्ये येतो तेव्हा जर तुम्ही आयात करायला लागले तर शेतमालाचे भाव पडणारच. आणि गोडाऊन बांधण्याची गोष्ट करता, गोडाऊन तुमची परदेशातून आयात केलेली तूर डाळ त्याच्यामध्ये साठवून ठेवली आहे म्हणून गोडाऊन कमी पडतायत. भारतातल्या शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या तुरीसाठी गोडाऊन कमी पडत नाही आहेत. हे प्रशांत बाम साहेबांनी समजून घेतलं पाहिजे. प्रशांत बाम, उत्तर द्या तुम्ही. प्रशांत बाम, जी उतरवून घ्यायला गोडाऊन नाही आहे. प्रशांत बाम, या प्रश्नावर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. प्रशांत बाम, काँग्रेसच्या काळामध्ये गोडाऊन, काँग्रेसच्या काळात गोडाऊन बांधली गेली असं ते म्हणतात. काँग्रेसच्या काळात गोडाऊन बांधली गेली असं ते म्हणतात. खरोखरच गोडाऊन बांधली गेली का? आणि बांधलेल्या गोडाऊन मध्ये आयात केलेली डाळ ठेवली जाते, शेतकऱ्यांची नाही ठेवली जात आहे. डॉक्टर साहेब आपल्यालाही माहिती आहे गेल्या 15 वर्षांमध्ये गोडाऊन बांधली का? अटल बिहारी गव्हर्नमेंटने जेव्हा गोडाऊन बांधली होती मोठी, त्याच्यानंतर अजिबात बोला बोला बम बम बोला. बघा, आजही मी अगोदरच सांगितलं, डाळ ही भारतामध्ये आपल्याला वर्षाला जितकी लागते त्याला आपल्याला आजही तितकी डाळ आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे तितकी डाळ नाहीये, हे जरा लक्षात घ्या तुम्ही. सगळ्यात पहिली गोष्ट, आज विषय असा आहे, मागच्या वेळेला तुरीचे भाव जेव्हा गगनाला भिडले होते तेव्हा शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये डाळ लावली आणि अचानक सप्लाय वाढल्यामुळे आपल्याला गोडाऊन्स कमी पडले. हा आयात या वर्षीचा नाहीये, हा आयात या वर्षीचा नाहीये, पहिली गोष्ट.
ती डाळ आपली निघून गेलेली आहे. आता जी डाळ आपल्याकडे आहे ती फक्त भारतातली डाळ मग आहे. बंदरामध्ये आणि त्यालाही पडलेली गोडाऊन 3 लाख कमी टन पडतायत. तूर डाळ कोणाची हा आहे? विषय महत्वाचा आहे. इथं आपल्याला बम बम आपल्या अहो, आपल्या बंदरामध्ये मी सोबत गोडाऊनचा विषय घेतोय. शिवसेनेचे बंदरामध्ये आयात केलेली ही आपल्या अगोदर प्रशांत बम आपल्या सोबत ऐक- शिवसेनेचे आमदार अनिल कदम देखील आहेत. अनिल कदम त्याने असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कंपन्या आणि पतसंस्था स्थापन केल्या, त्या बोगस कंपन्या आणि पतसंस्थांना माफी मिळावी याच्याकरता हा सगळा आंदोलनाचा घाट घातलेला आहे. आणि शिवसेना देखील कर्ज माफीऐवजी कर्ज मुक्तीलाच प्राधान्य देते. मग असं असताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबर एक प्रकारे युती करून कर्जमाफीची मागणी करताना दिसताय. या दोन्हीतली विसंगती नेमकी काय आहे ती आम्हाला सांगा. आपल्याला कर्ज मुक्ती हवी आहे का कर्ज माफी हवी आहे? कोणत्या बाजूने शिवसेना आता आंदोलनात सहभागी होते आहे सरकारमध्ये असून सुद्धा? अनिल कदम. निरगुडकर सर, पहिला गोष्ट या ठिकाणी पहिला मुद्दा मी या ठिकाणी स्वयंस्पष्ट करू इच्छितो की शेतकऱ्याच्या पाठीशी आत्ता पावेतो शिवसेना सातत्यानं उभी राहिली आहे. हे केवळ आज आम्ही मुक्ती किंवा माफी मागतो याच्यातली विसंगती न करता शेतकऱ्यांच्या प्रती शिवसेनेचे पक्षप्रमुख गेली 10 वर्ष रस्त्यानं फिरतायत. पूर्वीच्या कर्जमुक्ती 2008च्या अगोदर सुद्धा चालतेवा अशा प्रकारची घोषणा घेऊन संबंध महाराष्ट्र उद्धवजींनी पिंजून काढला होता. आज शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट आहे. माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या वक्तव्यातनं जेव्हा जेव्हा म्हणून भारतामध्ये उत्पादन खर्चावर आधारित भाव आम्ही देऊ, मधल्या काळामध्ये दुष्काळ पडले, गारपिटी झाल्या, मागच्या वर्षी कुठंतरी या सगळ्यातनं भारत देश किंवा आपला भाग आपला महाराष्ट्र सावरला आणि सावरलेल्या स्थितीमध्ये कुठंतरी उत्पादन बरं झालं तरी देखील शेतमालाला कुठेही तुम्हाला भाव दिसत नाही. मी ज्या नाशिक जिल्ह्यातनं येतो तिथे कांदा असेल, ऊस असेल, गहू असेल, भाजीपाला असेल, टोमॅटो असेल, ह्या संबंध पिकाच्या संदर्भामध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे. आणि केवळ आम्ही सत्तेत सहभागी आहोत म्हणून आम्ही कुठंतरी आहोत असं मुळीच नाही. शेतकरी असू देत, सामान्यांचा प्रश्न असू दे, नेहमी माननीय पक्षप्रमुखांचा आणि शिवसेनेची ही भूमिका राहिली आहे की ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याच्या विरोधात आणि सामान्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची भूमिका किंबहुना त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ येईल त्या वेळेस शिवसेना भक्कमपणानं उभं राहील. हे अनेक वेळा यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. आत्ताच्या परिस्थितीवरती प्रशांत बंबजी सांगतायत डाळीच्या संदर्भातली आयात असेल, गोडाऊनमध्ये असेल, बंदरावरती पडून असलेली 3 लाख टन डाळ असेल, ह्या सगळ्या बाबींची शेतकऱ्यांना आज कुठलीही आवश्यकता नाही. मी देखील मागच्या पंचवार्षिकमध्ये विधिमंडळात होतो. आत्ताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसांची भाषणं मी अत्यंत बारकाईनं ऐकायचो आणि जी पोटतिडकी त्यांच्यामध्ये दिसून यायची ती प्रकर्षानं आम्ही जरी सत्तेत सहभागी असलो तर ती पोटतिडकी कुठेतरी आता सत्तेत आल्याच्या नंतर तितक्याशा प्रमाणामध्ये आम्हाला आता काही त्याच्यातली जाणीव दिसत नाही. आणि म्हणून शिवसेना नेहमी शेतकरी कर्ज माफी आणि मुक्ती याचा अर्थ काही वेगळा जरी नसला परंतु शेतकऱ्याला उत्पादन आधारावरती एकतर भाव दिले पाहिजे. शेतकरी इतक्या कष्टानं उत्पादन घेतोय. आज संबंध परिस्थिती काल खासदार राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा इथं कांदा टाकला. ज्या कांदा उत्पादक भागातनं मी येतो, टोमॅटोमधून येतो, मध्यंतरी शासनानं एक बिल आणलं आणि ते बिल कृषी उत्पन्न बाजार समितींना नियमनमुक्त करण्याचं होतं. त्यावेळेस आम्ही सत्तेत असताना सुद्धा शिवसेनेचा आमदार म्हणून तब्बल 17 मिनिटं त्या बिलाला मी स्वतः विरोध केला होता. विरोध करण्याला केवळ विरोधाला विरोध नसून जोपर्यंत तुम्ही पर्यायी व्यवस्थापन करत नाही, उत्पादनाच्या आधारावर भाव देत नाही, अशी भूमिका जर घेत नसाल तर ही आडतमुक्ती फक्त ऐकायला बरी वाटेल. प्रश्न तोच झाला की व्यापाऱ्याचं हित झालं, जिल्ह्यापुरतं जर बोलायचं झालं, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर याच्यामध्ये एकही शेतकऱ्याचं भलं झालं नाही. अनिल कदम. हा सर. अनिल कदम, मुद्दा असा आहे की कर्ज माफी केल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की कर्ज माफी केल्यानंतर कर्जमुक्ती होईल, तर प्रशांत बम यांना वाटतंय की कर्ज माफी करून कर्जमुक्ती होणार नाही. याच्याकरता इतिहासात कर्जमाफी केल्यानंतरही शेतकरी कसा त्याच्या कर्दमात बुडत राहिला आणि आत्महत्या करत राहिला. पायाभूत सोयी सुविधांसाठी इन्व्हेस्टमेंट न झाल्यामुळे, सप्लाय मॅनेजमेंट चेन न झाल्यामुळे शेतकऱ्यांचंच अंतिमतः कसं नुकसान झालं या सगळ्याचं वर्णन त्यांनी करून सांगितलंय. या प्रश्नाच्या आणखीन काय बाजू आहेत, विशेषतः कर्ज माफी म्हणजेच कर्जमुक्ती का? एका ब्रेक नंतरची चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पात्रा झी 24 तास आपण पाहताय कर्जमाफीवरून रणकंदन.
कर्जमाफीवरून रणकंदन आपल्यासोबत. प्रशांत बम, अनिल कदम आणि वीरेंद्र जगताप हे आपापल्या पक्षांचे तरुण तडफदार आमदार या प्रश्नावर चर्चा करतात. आपल्यासोबत वीरेंद्र जगताप आहेत. वीरेंद्र जगताप, नोटबंदीमुळं शेतकरी बेजार झालाय, शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव कोसळलेत असं आता आपण सांगितलं. आपण त्याकरता सोयाबीन, कापूस या सगळ्याची उदाहरणं दिली. त्यानंतर वीरेंद्र जगताप यांनी, अनिल कदम यांनी देखील टोमॅटो, कांदा या सगळ्याची उदाहरणं दिली. परंतु त्याच्यानंतर आपल्याकडे झेडपीच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर घवघवीत असं यश मिळालं. ते यश नेमकं कशामुळे होतं असं म्हणायचं मग? निरगुडकर साहेब, आपण जर मतांची टक्केवारी पाहिली तर भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद आणि महानगरपालिका मिळून फक्त 25% मतं मिळालेली आहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून 47% मतं मिळालेली आहेत. हा आकडा आपण तपासून घ्या. शिवसेनेला सुद्धा 22-23% मतं मिळालेली आहेत आणि म्हणून 25% मतं मिळवून भाजप जर बहुमताचा आणि जनमताचा कौल त्यांच्याकडे असा टेंभा मिरवणार असेल तर हा सपशेल खोटा आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, जर देशाचे पंचप्राण आणि 56 इंच छातीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतो आहे असं म्हणतात, तर शेतमालाचे भाव पूर्ण देशामध्ये पडलेले असताना ते शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा देऊ असं आश्वासन त्यांचं हवेतच विरलं. आणि 56 इंचाची छाती 36 इंचाची केव्हा झाली हे केव्हा समजलं हे तुम्ही आम्हाला समजून घ्या. आणि प्रशांत बम साहेब जे वारंवार म्हणतायत की बँकांना फायदा होतो, राज्य सहकारी बँक किंवा जिल्हा सहकारी बँका सोडून आता नॅशनलाइज बँकांचं फायनान्सिंग मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना वाढलेलं आहे. प्राथमिक सहकारी संस्था मधात नाहीत आणि मग या बँकांची वसुली झाली नाही आणि तर ते शेतकऱ्यांना पुन्हा पैसे कसे देतील? पुन्हा फेर रूपांतर करून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा कसा होईल? आणि सगळं ठप्प झालेलं आहे. प्रशांत बम, काय उत्तर द्याल? प्रशांत बम, कर्जमाफी करू असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा साहेब, प्रशांत बम उत्तर देतील याच्यावर. प्रशांत बम, बघा पुन्हा त्यांचा ओघ काय आहे, त्या बँका कसं काय पुढे देतील? अहो, बँकांची कर्ज फक्त मोठ्या लोकांनी घेऊन ठेवलेली आहे. तुम्ही बघितलं का मागच्या वेळेस जेव्हा कर्जमाफी झाली, बघितलं तुम्ही? शेतमालाच्या भावाबद्दल बोला ना. फायदाच नाही झाला, फक्त 18%. अरे बापरे, मी मध्ये बोलतो का? खोटं बोलताय, चुकीची आकडेवारी देताय. वेगळं बोलतोय, आपल्याला लक्षात येणार नाही. तुमची वेळ आल्यावर तर मला खोटं ठरवा ना तुम्ही. अरे बाबा, माझं तुमची वेळ आल्यावर खोटं ठरवा मला साहेब. तुम्ही माझं पूर्ण ऐकून घ्या. असं तुम्ही आता एकदम असं उद्विग्न होऊ नका. आता ऐकून घेण्याची सवय ठेवा. प्रश्न असा आहे, मागच्या वेळेला जेव्हा कर्जमाफी झाली होती, विशिष्ट प्रकारे म्हणजे बघा, एकाच भागाला 78% फायदा आणि एका विशिष्ट भागाला फक्त 18% फायदा. शेतकऱ्यांना एका विशिष्ट ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भ साहेब, तुम्ही ज्या याच्यातनं येतात ना वीरेंद्र भाऊ, तिथे 78% 72% शेतकऱ्यांना फायदा नाही झाला मागच्या कर्जमाफीचा. आपण जरा लक्षात घ्या. तुम्ही जे सांगू लागले ना, आता भाव भेटायला पाहिजे, बरोबर बोलतोय का मी? 72% शेतकऱ्यांना फायदा नाही झाला साहेब त्यावेळेस. आपण कुठे आहोत? आपण जे करतोय ना आता या वेळेला, की आपण ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड कडे जावं लागेल. तुम्ही म्हणता ना शेतमालाचा 50%, तो कसा? आता समजा डाळ आहे, आपण एक पीठ बनवलं, तर फक्त शेतकऱ्याचा माल असतो 50 पैसे, त्याची चपाती बनली की ती लगेच 5 रुपयाची होते. हे 4 रुपये जो गॅप दुसऱ्याला भेटतो तो त्याला न भेटता शेतकऱ्यांना भेटला पाहिजे. आपल्याला ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड कडे जायचंय. आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायचं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही घाबरू नका. परंतु आपल्याला त्याच्याच बरोबर सक्षम बनवून पुन्हा तिजोऱ्या खाली करायच्या आणि त्या दुसऱ्याला कडे जायच्या, शेतकऱ्यांकडे जायचं नाही. मित्रांनो, आपल्याला याच्यातनं आता बाहेर पडावं लागेल. काय करावं लागेल? तुम्ही सांगितलं होतं 0% बिल, म्हणजे आता शेतकऱ्यांच्या सगळे वीज माफ बिल करू असं करून तुम्ही इलेक्शन लढले होते, बरोबर आहे? आणि त्यानंतर काय बोलले माहितीये की प्रिंटिंग मिस्टेक होती. जगामध्ये इतकं खोटं आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये, जगामध्ये म्हणे काय, सगळ्यांचे वीज माफ, आता 0%, तुम्हाला 1 रुपयाने आल्याबरोबर निवडून आले. आणि काय आम्हाला असं करायचं नाहीये, आम्हाला भूल थापा द्यायच्या नाहीये आम्हाला. आता बघा तुम्ही, काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार होती साहेब, 4-4 महिने डीपी नाही भेटायची. शेतकऱ्यांना वीज दिली पाहिजे वेळेवर. आम्ही आता 15 दिवसाच्या आत त्यांना डीपी देऊ लागलो. आता त्यांना पाण्याची व्यवस्था पाहिजे. आम्हाला माहिती, डायरेक्ट धरणात देता येणार नाही, जलयुक्त शिवार वगैरे. आता मी त्याचे पाडे वाचत नाही.
नाही, परंतु या पद्धतीने आपल्याला पुढे पुढे जायला लागेल. मला- नंतर त्यांना काय पाहिजे, युरिया साहेब, नीम कोटेड युरिया. तुम्ही निरगुडकर जोक समजता का? साहेब, निरगुडकर एक मिनिट ऐका. साहेब. नीम कोटेड युरिया मध्ये गोळीबार झाले होते. अक्षरशः काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकं काय डोक्याला करायचे, पट्टी तो पायाला, युरिया इंडस्ट्रीला जखम विकायचे. डोक्याला पट्टी आता पायाला आम्ही चाललाय. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत मला अनिल कदम बोला, युरिया हा जो निम कोटेड केला तो आता इंडस्ट्रीकडे जात नाही, तो आता शेतकऱ्याला भेटतो. मला एकच सांगायचं डॉक्टर साहेब, निडगुरकर साहेब, मला एकच सांगायचं आहे की बघा, आम्ही याच्यामध्ये गंभीर आहोत. आम्ही योग्य वेळी खरोखर माफी आणि बरोबर आहे. कर्जमुक्ती करणार आपण आहोत. तुमची पण त्याला आम्हाला तुमची infrastructure हा सुद्धा गांभीर्यानं मजबूत होऊ प्रशांत दे. बम शेतकऱ्यांबद्दल तुम्ही गंभीर आहात याची संपूर्ण महाराष्ट्र गांभीर्यानं नोंद घेतोय. अनिल कदम, तुमचे मंत्री तर निवडणुकीच्या आधी राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. ते राजीनामे तर तुम्ही खिशातून कधी बाहेर काढलेत ते आम्हाला कळलंच नाही, कुठे गेले ते देखील कळलं नाही. याच प्रश्नावर निवडणुकीच्या काळामध्ये निकालाच्या आधी आपल्या काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. या सगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला आजकाल जाग आली असं वाटतंय का? तुम्ही यापूर्वी विरोधी पक्षांची हात मिळवणी करून किंवा विरोधी पक्षांच्या बरोबर जाऊन सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होतात का आता निवडणुकीच्या निकालानंतर अशा प्रकारची व्यूहरचना आपण फ्लोअरवर रचताय? निरगुडकर सर, मी मगाच स्पष्ट केलंय की निवडणुकीचा आणि शिवसेनेच्या ह्या भूमिकेशी कुठलाही संदर्भ नाही. मी मागील इतिहास सांगून वेळ घेणार नाही. सर, याच्यातली मुख्य बाब अशी आहे की आत्ता आमचे मित्र प्रशांत बंब जे सांगताय या संदर्भामध्ये आपण एक पाहिलं असेल, आपला मुद्दा आहे कर्जमुक्ती आणि माफी. यापूर्वीच्या प्रयोगामध्ये कदाचित अनियमितता झालेली असेल, किंबहुना ती झाली पण होती. आज परिस्थिती अशी की डिमॉनिटायझेशनच्या नंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेची खऱ्या अर्थानं नाडी, जिथे वीरेंद्र त्यांच्या धर्मपत्नी जिल्हा बँकेच्या संचालक आहे, मी स्वतः जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आहे. आत्ता नोटबंदीच्या काळामध्ये जो पैसा जिल्हा मध्यवर्ती बँकेला जमा झाला, ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका सगळ्या धोरणाला अनुसरून ज्याला परवानगी आहे, नेमकं त्याच बँकेची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्याशी संलग्न आहे. आमच्या भागामध्ये कर्जाची परिस्थिती निर्माण इतकी अत्यंत बिकट आणि वाईट झाली. ज्या प्रकारे शेतीला कर्ज मिळण्याच्यासाठी जे काही धोरणं आहे, जितकी काही कर्जाच्या मर्यादा आहेत, त्याच्यातला 1 रुपयासुद्धा दुर्दैवानं निरगुडकर सर आत्तापर्यंत आमच्या भागातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैसा देत. मग माझा प्रश्न प्रशांत बंबला आणि भाजपाला देखील असा आहे, नेमकं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा होणारा पैसा डिमॉनिटायझेशनचा आजही आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँके बोलायचं झालं तर 350 कोटी रुपये पडून आहे. त्याचा व्याजाचं धोरण नाही, त्याचं काही नाही. फक्त बँकेंना हे झालं, जसं वीरेंद्र म्हटले की जखम पायाला आणि पट्टी डोक्याला. तुम्हाला फक्त कर्जमुक्ती आणि माफीपुरतं जर बोलायचं झालं असेल, ठीक आहे, मागे अनियमितता झाली, आता ती अनियमितता राहू नये यासाठी तुम्हाला भाजपाला, सरकारला काय खबरदारी, दक्षता घ्यायची ती त्यांनी घ्यावी. अनिल कदम, आमचं मत असं आहे बरोबर की आहे. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्पादन खर्चावरती सर आधारित भाव मिळाला आणि आता पूर्णपणानं कर्ज मुक्त शेतकरी झाला तरच तो जगू शकतो. अनिल कदम, तुम्हा सगळ्यांना तिघांनाही शेतकऱ्यांचं भलं व्हावं याच्याकरताच तुम्ही या तिघजण भूमिका मांडताय, याच्याविषयी माझ्या मनामध्ये तिळ मात्र शंका नाही आहे. परंतु ती कोणत्या मार्गाने केली पाहिजे याच्या मार्गांविषयी तिघांमध्ये मतभिन्नता आहे, किंबहुना आपल्या दोघांमध्ये मतभिन्नता आहे. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फारशी मतभिन्नता असं आत्ता मला दिसत नाही आहे. ती मतभिन्नता कोणत्या मुद्द्यावर आहे हे लोकांना कळलं पाहिजे, म्हणून अनिल कदम मी आपल्याला प्रश्न विचारतोय. अनिल कदम साहेब, गेले 15 वर्ष आघाडीचं सरकार होतं. या काळामध्ये पायाभूत सोयी सुविधा, शेतीमालाला आधारभूत किंमत मिळण्याकरता ज्या ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, ज्याचा वारंवार उल्लेख आपल्याकडे आत्ता प्रशांत बंब करतायत, त्यात सत्य आहे, त्यात तथ्य आहे, ते वाढण्याकरता म्हणून शेतीची साठवणुकीची केंद्र असतील, शेततळी असतील, ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन याच्यावर पुरेशा प्रमाणात प्रभावी उपाययोजना झाल्या होत्या. याच्यामुळे शेतकरी सक्षम झाला असं आपल्याला वाटतं का 15 वर्षात त्याची परिस्थिती आणखीन खालावली असं आपल्याला वाटतं? अनिल कदम सर, याच्यामध्ये असं आहे की पायाभूत सुविधांमध्ये माझंही तेच म्हणणं आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे की आघाडी सरकारच्या काळामध्ये हे सगळं झालं नाही, म्हणूनच परिवर्तन झालं आणि मग आम्ही तिथं सत्तेत येऊन बसलो. पण आता हे सगळं खऱ्या अर्थानं पायाभूत सुविधाच्या बाबत, जलयुक्त शिवाराच्या बाबत आता आपण प्रश्न सर विचारला, याबाबत मी तर असं म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये काही सुधारणा झाल्या असतील. पायाभूत सुविधेमध्ये आधार म्हणून मोठ्या प्रकल्पापेक्षा छोट्या साठवण बंधाऱ्याची कामं असतील, नाला बंडिंगची कामं असतील, हे सगळं जरी झालं
तर सर माझा स्पेसिफिक प्रश्न प्रशांत बंबला आणि आपल्यालाही कल्पना आहेत की उभ्या राज्यामध्ये या वर्षीचं सगळीच पिकं चांगली आहेत. मग असं असताना ग्रॉस व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ॲडेड ही सगळी ऐकायला वाक्य विश्लेषणं वाक्प्रचार खूप चांगली वाटतात. प्रत्यक्षात ते अंमलात आणण्याच्यासाठी उपाययोजना म्हणून प्रशांत बंब ज्या तऱ्हेनं सांगताय त्याच्याबद्दलच्या कुठल्या उपाययोजना केल्या बंबांना मला प्रश्न आहेत. आणि त्या पलीकडे जाऊन ग्रॉस ॲडिशन जर आपण म्हणाल तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲडिशन आत्ता होताना किंबहुना राज्यामध्ये तशी कुठली पावलं उचलताना मला तरी दिसत नाही. आपण म्हणून अनिल कदम या आपण सगळ्या आपण आपण प्रक्रियेमध्ये मुद्दा मांडलाय. आत्ताची घटिका अशी आहे. अनिल कदम याच्या उपाययोजनांविषयी प्रशांत बंब यांच्याकडे सर्वात शेवटी मी जाणार आहे तेव्हा त्यांच्याकडे प्रश्न विचारीन. पण एक तुम्हाला छोटासा प्रश्न असा विचारतो की कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना नव्हे तर बँकांना फायदा होतो असं प्रशांत बंब यांचं म्हणणं नाही आहे. सरकारनं नेमलेल्या अभ्यास समितीचा तसा निष्कर्ष आहे. यापूर्वी तसं घडलेलं आहे. मी कॅगचे ताशेरे म्हणत नाहीये. कॅगच्या ताशेऱ्यांमधले त्यातल्या झालेली अनियमितता फक्त श्रीमंत शेतकऱ्यांना मिळालेली सूट हा सगळा अनियमितता जी मागच्या काळात झाली त्याचा फटका त्या सरकारांना बसलेला आहे. परंतु हा जो मुद्दा आहे की कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना नव्हे तर बँकांना फायदा होतो याच्याशी आपण असहमत असाल तर त्या असहमतीची कारणं सांगा. नाही मी याच्यामध्ये असहमत मुळीच नाही आहे. कॅगचे ताशेरे आहेत तत्सम सगळ्या अभ्यास गटांनी त्याच्याबद्दलचं स्पष्ट अहवाल यापूर्वी दिलेत. माझं असं मत आहे की मागच्या ज्या चुका झाल्या त्या सुधारवण्याच्यासाठीच तर आता आपण काम करायचं आहे. आणि म्हणून अपेक्षा आमची अशी की मागच्या सगळ्या चुका सुधाराव्या आणि त्या झालेल्या ज्या चुका आहेत त्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा हुशार मुख्यमंत्री महाराष्ट्राला ते लाभलेत आणि या सगळ्या चुका त्याच्यातनं सुधाराव्यात. शेतकऱ्याला प्रथम प्राधान्यानं पहिलं कर्जमुक्त करावं आणि त्यानंतर ह्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगिक पावलं उचलावी. बरोबर आहे. वीरेंद्र जगताप येतो. वीरेंद्र एक छोटासा प्रश्न फक्त ऐका म्हणजे तुम्ही एकत्रित उत्तर देऊ शकाल. 2008ला आपण 71,000 कोटीची कर्जमाफी केली. त्यातले घोटाळे काय झाले त्याच्याविषयी मी आता बोलत नाही. ते सगळ्या जनतेला माहिती आहे. त्याचा फटका जो काही सरकारला द्यायचा त्या काळात तो सरकारने 2014 साली देऊन झालेला आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की 2008 नंतर 2014 पर्यंत आत्महत्या होतच होत्या. मग तुम्ही 2013 किंवा 2014ला प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी 71,000 कोटींच्या पटीतली जी आपण 2008 साली दिली तशी का बरं दिलेली नाही त्याच्यानंतर? का तुम्हाला कळून चुकलेलं होतं की कर्जमाफी करून कर्जमुक्त होता येत नाही? नाही, कर्जमाफी हा तात्कालिक दिलासा देण्याचा निर्णय आहे. गेल्या 3 वर्षाचा दुष्काळ आणि 4थ्या वर्षी शेतमालाचे प्रचंड प्रमाणात कमी झालेले भाव या 4 वर्षात जो शेतकरी होरपळलेला आहे तो आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्याच्यासाठी तात्कालिक आणि तात्काळ उपाययोजना म्हणजे कर्जमाफी. गोडाऊन बांधणे, शेतमालाची साठवणूक करणे, त्याच्यासाठी त्याला हमी भाव देणे, हमी भावाची खरेदी करणे, त्याच्यावर प्रोसेसिंग करणे, हे जे उत्तरं माननीय मंत्री पांडुरंग फुंडकर साहेबांनी आम्हाला पहिल्या दिवशीच्या चर्चेमध्ये दिले या दीर्घकालीन उपाययोजना आहे. या जलयुक्त शिवारमधून पाणी पुरवठा करणे, त्याच्या ठिबकची सबसिडी देणे, स्प्रिंकलर सबसिडी देणे, साहेब हे सगळं तो करतो आहे. हे तुम्हाला आम्हाला आमदारांना सांगायला शेतकऱ्याची गरज नाही, त्याला स्वतःच समजते. परंतु हे पिकवून कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता चौपटी घ्यावे आणि पिकवून तो उपाशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन काढल्यानंतर जर त्याला त्याच्या मालाला भाव मिळत नसतील तर तो आत्महत्या करणार नाही तर काय करणार? त्याच्या मुलाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या, मेडिकल कॉलेजच्या, पॉलिटेक्निक कॉलेजच्या फीची सोय राहत नाही, त्याच्या दवाखान्यात बायकोला काही आजार झाला, आपण तर त्याच्यासाठी त्याच्याजवळ पैसे राहत साहेब तुम्ही वेळेची मर्यादा लक्षात घेता. 5,000 रुपये तुरी तुम्ही तो मुद्दा मांडला. दीर्घकालीन उपाययोजनाचा भाग म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा. वीरेंद्र जगताप आपण मुद्दा मांडलेला आहे. प्रशांत बंब तुम्हाला शेवटचे 2 प्रश्न आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंतर आता मित्रपक्ष शिवसेना देखील कर्जमाफीची मागणी करते आहे. एवढंच काय तर आज आम्ही पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा कर्जमाफीची मागणी करताना दिसत आहेत. म्हणजेच एक प्रकारे आपल्या सरकारला योग्य वेळी कर्जमाफी करू असं म्हणायला उशिरा उपरती आली असं म्हणायचं का आपण? नाही, आपल्याला जर आठवत असेल मागच्याच वर्षी
हा पहिल्याच विधानसभेला पहिल्याच अधिवेशनाला निघालेला मुद्दा आहे, पहिली गोष्ट. आणि त्याच वेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या फेवरला आम्हीही आहोत, परंतु त्याला योग्य वेळी दिलं पाहिजे. बघा 2-3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, वीरेंद्रजी जगतापांनी सगळं त्यांच्या उत्तरामध्ये सगळं झालं. आता काय की त्याला भाव भेटत नाही, त्याला हे सगळं हे का झालं साहेब, मी सांगितलं. टोमॅटो आला आपला 10 रुपये किलो, आपल्याला तो केचप बनतो तर डायरेक्ट 300 रुपये किलो होऊन जातो. आपल्याला ह्या सगळ्यात एकच मी असे 50 उदाहरणं आहे सगळ्याच्या सगळे. मी काय सांगतोय, टोमॅटो समजा 30 रुपये त्याची किलोची व्हॅल्यू असेल, त्याला ताबडतोब 25 रुपये भेटले पाहिजे. त्याला आपल्याला स्टॉकिंग करता ठेवलं गेलं पाहिजे. आपल्याला शेतामध्ये जाताना वीज, पाणी मला आणि शेवटचा प्रश्न, 3-4 आणि प्रशांत बाम तुम्ही पुन्हा तेच सांगताय. प्रशांत बाम तुम्ही पुन्हा तेच सांगताय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला किंवा शिवसेनेला कर्जमाफीचं श्रेय मिळू नये म्हणून तुम्ही कर्जमाफी लांबवताय का? नाही, श्रेयचा विषयच नाही. बघा, श्रेय जर घ्यायचं असतं ना, खरोखर ताबडतोब कर्जमाफी आम्ही करून टाकली असते. आज इतकं धैर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पूर्ण टीम निर्णय घेते की जरी हे सांगत असतील तरी आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्यानंतर त्यांना ती कर्जमाफी होणार नाहीये, विशिष्ट लोकांनाच ती कर्जमाफी होणार आहे. इतकंच आम्ही त्याच्यावर काय करतोय, तुम्ही आजही बघा सगळे इन्स्टिट्यूशनल कर्ज घेऊन ठेवले त्यांनी. पुन्हा तुम्ही आजही नीट अभ्यास करा. बँकांचे यांनी काय केलंय, ज्या कंपन्या इन्स्टिट्यूशनल कर्ज शेतकऱ्यांचे ते प्रशांत बाम तुम्ही पुन्हा तोच मुद्दा मांडताय. प्रशांत बाम तुम्ही तोच मुद्दा मांडताय. एक शेवटचा तुम्हाला छोटासा प्रश्न आहे, एक शेवटचा. प्रशांत बाम शेवटचा मुद्दा तुम्हाला फक्त विचारतोय, तात्कालिक दिलासा म्हणून तुम्ही काय करणार आहात? तुमच्या दीर्घकालीन पल्ल्याच्या योजनांबद्दल दोघांनाही, तुमचे सहयोगी पक्षातले विरोधक आणि विरोधी पक्षातले विरोधक दोघांनाही काही प्रॉब्लेम नाहीये, तात्कालिक दिलासा म्हणून काय करणार आहात? दोघांनी विधानसभेमध्ये चर्चा होऊ द्यावी. आम्ही ताबडतोब डिक्लेअर करू की ताबडतोबचा दिलासा आम्ही काय करणार आणि लॉंग टर्म पण दिलासा आम्ही काय करणार. अत्यंत महत्त्वाचा तुम्ही आता मुद्दा सांगताय की चर्चा झाली तर तात्कालिक दिलासा जाहीर केला जाईल. प्रेक्षको, कर्जमाफीवरून रणकंदन या विषयावरची ही राजकीय रंगलेली चर्चा आपण पाहिली. काँग्रेस सरकारच्या काळात तब्बल 71,000 कोटींची कर्जमाफी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या होत्या. ज्या बँकांनी त्यावेळी गडबड केली त्या बँकांवर सरकारनं कठोर कारवाई करावी, मात्र बँकांचा फायदा होतो असं सांगत कर्जमाफी नाकारणं योग्य नाही. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होतो असा मुद्दा काँग्रेस आमदार वीरेंद्र जगताप यांनी मांडला. गेल्या 2 वर्षात 9,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफी झाली नाही तर आत्महत्या आणखीन वाढतील याकडे त्यांनी लक्ष वेधलं. भाजप देखील कर्जमाफीच्याच बाजूने आहे, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नकोय तर शेतकऱ्यांच्या नावावर स्थापन केलेल्या बोगस कंपन्या आणि पतसंस्था यांच्याकरता कर्जमाफीचा घाट घातला जातोय, आग्रह धरला जातोय असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बम यांनी केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भाजप सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं. शिवसेना आमदार अनिल कदम यांनी यावेळी थेट मुख्यमंत्र्यांवर टीकेची जोड उठवली. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बाजूने पोटतिडकीनं सभागृहात बोलायचे, पण सत्तेत आल्यानंतर मात्र ती त्यांची पोटतिडीक जाणवत नाही असं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी सर्वच आमदारांनी केली. आयात केलेल्या डाळीला गोदामं मिळत नाहीत, पण शेतकऱ्यांना पिकवलेल्या शेतीमालासाठी गोदामं मिळत नाहीत असा मुद्दा देखील यावेळी चर्चेला आला. प्रेक्षको, सरकार कोणाचंही असो, आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत असं भासवण्यात सगळेच जण पुढे असतात. याआधी 71,000 कोटींची जी कर्जमाफी झाली होती त्यातली किती रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पडली हा वादाचा मुद्दा आहे. आता पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी केली जाते, पण जोपर्यंत शेतकऱ्याच्या पदरात रक्कम पडत नाही तोपर्यंत अशा कर्जमाफीतून काय साध्य होणार हा खरा सवाल आहे. विशेषतः मागचा अनुभव लक्षात घेता यावेळी सरकारनं योग्य ती खबरदारी घेऊन निर्णय घ्यायला हवा. राजकारणासाठी विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनी बळीराजाला असं वेठीला धरू नये आणि विधिमंडळात गोंधळ घालण्याऐवजी चर्चा करून तात्कालिक दिलासा देणारा तोडगा, योग्य तो तोडगा तातडीनं काढावा. सभागृहाचा वेळ वाया घालवू नये एवढीच सगळ्यांतर्फे प्रार्थना. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पात्रा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.